आता नंदुरबारमधून एक बातमी समोर येते। नंदुरबार शहरामध्ये स्थानिक नागरिकांनी मूक मोर्चा काढलाय। काही दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेमध्ये एका 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झाला होता आणि त्यामुळे इथले स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले। दोषीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी शहरातनं आज मूक मोर्चा काढलाय। तर बदलापूर नंतर आता नंदुरबारमध्ये सुद्धा आहे नागरिक विद्यार्थिनींच्या विशेषतः सुरक्षेसाठी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि याच पार्श्वभूमीवर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। 27 ऑगस्ट या दिवशी एका नामांकित शाळेमध्ये एका मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरातून हा मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे मराठा समाज बांधव आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्या घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली होती आणि त्यानंतर समस्त मराठा समाजाने आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या केस चालवावी, आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी, या सगळ्या मागण्यांना घेऊन हा मोर्चा आता नंदुरबार शहरातून काढण्यात आलेला आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज।